समाचार अब तक, सत्य का साहस। आज अयोध्येत भगवान श्रीरामांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा महोत्सव पार पडला, तर रामटेक विधानसभा ही पूर्णपणे रामप्रभावी झाली आहे, ज्यामध्ये रामटेकगड मंदिरात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह खासदार कृपाल तुमाणे, आमदार ॲडव्होकेट आशिष जयस्वाल, माजी आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी आणि इतर प्रमुख अधिकारी यांच्या उपस्थितीत भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते। रामटेक विधानसभा सध्या पूर्णपणे राममय झाली आहे। एकीकडे रामटेकमध्ये महासांस्कृतिक कार्यक्रम सुरू आहे, त्याचबरोबर रामटेक, पारशिवनी, कन्हान, टेकाडी आदींसह संपूर्ण विधानसभा मतदारसंघातील सर्व मंदिरांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे। ठिकठिकाणी सुंदरकांड पठण व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। लक्ष्मणजी आहेत, हनुमानजी आहेत आणि राम आणि सीता हे देखील या ठिकाणी विराजित आहेत। खूप मोठा ऐतिहासिक महत्त्व याला आहे आणि उद्या जेव्हा अयोध्येमध्ये श्री रामलला आपल्या स्थानी विराजमान होणार आहेत, अशा वेळी रामांचं दर्शन प्रत्यक्ष ज्या ठिकाणी त्यांचे चरण लागले अशा ठिकाणी होणं हे मी माझं भाग्य समजतो। आणि आज इथे रामटेकमध्ये खूप मोठा महाराष्ट्र शासनाच्या वतीनं महोत्सव देखील चाललेला आहे। या महोत्सवामध्ये देखील मी आज सहभागी होणार आहे। अनेकदा आलो आहे आणि इथे आम्ही येतच असतो। बघा, शेवटी आमच्याकरता प्रभू श्रीराम हे आमचे आराध्य दैवत आहे आणि त्यांचं किती वेळा दर्शन घेतलं तरी देखील आपलं मन कधीच भरत नाही। आणि आपण म्हणतो ना, जाहे विधी राखे राम ताहे विधी रहिये, त्याच्यामुळे ज्या प्रकारे राम ठेवतील त्या प्रकारे राहायचं। सीताराम 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 कहिये, जाहे विधी राखे राम ताहे विधी रहिये। समाचार अब तक ब्यूरो रिपोर्ट, नागपुर।